तर हे शाळा आहे, आता गावातल्या शाळा आहेत. गावातल्या पुढाऱ्यांनी 2-3 वेळा शाळेत गेलं पाहिजे. नुसते आपले सदस्य व्हायचं, ग्रामपंचायतीतून 15 ऑगस्टला तावा आणायचा गाव. तुम्ही किती वेळा शाळेत जाता महिन्यातून? गावातली पुढारी गेलं पाहिजे. तू पट किती आहे, शिक्षक किती आहे, कुठून येतात तपास पाहिजे. काय करता? शाळेच्या फळ्यावर हरिपाठाचे वाव्या हरिपाठ लिहिला पाहिजे. रोज एक अभंग लिहायला सांगितलं पाहिजे त्या गुरुजीला. पोराने तो हरिपाठ वहीत लिहून घेतला पाहिजे. आता काही काही शाळेने महाराज ओव्या सुरू केल्या ज्ञानेश्वरीच्या. एक ओव्या आम्ही 2-4 ठिकाणी करून दिल्या. एक ओवी शिक्षकानं ज्ञानेश्वरीची फळ्यावर लिहायची आणि मुलानं शाळेत गेल्या गेल्या ती ओवी वाचायची, वहीत लिहून घ्यायची. म्हणजे त्याला 2 कामं होतात. तो वाचतोय बी, लिहितोय, आणि 2-3 वेळा सहज त्याची ओव्या लिहून. पोरांना हे जर दिलं नाही तर संपल ना, तुम्ही पाहायचंच नाही. झालं आता फक्त सोमवारी 15 ऑगस्ट आला का जोडा माईक, हाना गावात भाषण, आणि 4थीच्या पोरांना इंग्रजांच्या गप्पा. अरे काय तर आहे ही पोरं 15 ऑगस्टला तुमच्या भाषणासाठी अजिबात येत नाही. त्यांच्या डोक्यात खटके वेगळे. ते काय बाबा ते ना महाराज सगळ्यात आनंदाचा दिवस आहे त्यांचा. ते फार कपडे आदल्या दिवशी धुवून त्या 14 तारखेलाच शर्ट धुवून कपडे बिपडे टाईट, आणि ते चिठ्ठीला भाषण राहतं. त्यांना भाषण सारखी चिठ्ठी खिशात. सगळ्यांच्या अगोदर उठत ती नाही, नळाला पाणी ना बादलीत आंघोळ करते ती, पण घरातल्यांच्या अगोदर 15 ऑगस्टला तयार. आणि त्याचं ते भाषण राहतं, ते पुढंच बसत. आनंद आहे तो, पुस्तकातला नाही आहे तो, अनुभवातला आनंद आहे. आणि त्या पोरांना तो आनंद एकदम. ती चिठ्ठी खिशात पुढं येऊन बसला. त्याला माहिती आहे माझं भाषण आहे. म्हणलं गुरुजी मा नाव घ्या ना त्याला. मग गुरुजी म्हणले का आता हा बोलेल. ते घाबरतो. लोक पाहिलं. अध्यक्ष मासे परिचय येथे जमलेले माझ्या वधूने बघितलं. मी 15 ऑगस्टबद्दल तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावं अशी माझी नम्र विनंती. टिळक म्हणले मी शांगा खाल्या नाही, मी छडी घेणार नाही. आणि टिळक म्हणले मी छडी घेणार नाही. बापूजी म्हणले मी कपडे घालणार नाही. आणि मग पळालं बा महाराज. ते पळाल्याला किंमत नाही, त्याला आनंद केवढा आहे. तो आनंद शब्दात वर्णन करता येणार. त्याला शब्द लय आनंद. आणि भेटन त्याला मा भाषण झालं बरं का. ते घाबरेल राहत. बाळावर इथं उभं राहिलं कोणी घाबरत. चुली पुढचं बोलणं वेगळं आहे. चुली पडून माणूस म्हणतो वा काय होईल देशाचं. ती म्हणली धोतार जळल, बाकीचं जाऊ द्या, देशाचं मोरद्या, धोतार वरवडा. चुली पुढचं बोलणं वेगळं आहे. हो, हा बाबा बुधवारी आला आणि आल्याबरोबर आई रडायला लागली. सोडा मिठी, लपवा झगझटी, जणी कंसासी कळेल, माझ्या बाळाशी मारील. आणि हा लगेच म्हणला नंदाच्या घराला, मजने ही गोकुळाला. मान त्याने पहिली मारली पुतना होती अविद्या. दुसरा मारला बाबळभट आणि केल्या खोड्या. जाई नांगरीत होता तर ढेकळच आहे, आणि आपण आहे नांगरीत होतं ढेकळच आहे. आपली पोरं नांगरायला ठेवणार नाही. आपली पोरं अशी हलकी कामं नाही करणार. वावरं नांगरण बैल इकूनच टाकणार आणि डायरेक्ट धाबा टाकणार आणि त्याला नाव देणार रानवारा. मग त्याच्या शेजारी टपरी टाकणार गारवा. काहींनी तर हॉटेलला नाव दिलंय 7-12. नाही ते नाव योग्य आहे. ज्याला 7-12 नील करायचंय त्यानं त्यांना भेटावा. पुरा भिकारी झाला. आणि त्याच्या शेजारी एखाद्यानं टाकलं पाहिजे हे चालूच राहिलंय. पुनर्विद्यात काय एवढं विशेष नाही, ते नाविन्य नाहीये. कारण ते झाड वांज आहे आणि आपण सगळे पाणी कशाला घातलं, वाण झाडाला करीत राहिलो. एखादी सुनबाई वैशाख महिन्यात आली ना, सासू जरा नंगाट असली ना, तर ती सून जरा काम दाखवते. ती सून काय म्हणते माहिती का, फक्त मला एखाद्या वर्षात कुत्रे मांजर होऊ दे, मग तू ये आणि मग मी ठरीत तो खिलारी कोणचा ऐकतो. फक्त मला कुत्रा मांजर आणि मग मी तू येन. तू जर नाही तुळशीवाली झाली दिंडीत तर मला भेट. नाही त्याला अहंकार आहे बारा. आणि हे सगळ्या मुळ्या आहेत. या मुळ्यांचं नाव सांगायचंय मला पुढं. झाड झालं वाज, पाणी घालीत राहिलो त्याच्यामुळं मुळ्या वाढल्या.
त्या मुळीचं नाव आहे अज्ञान. आणि आज सगळे माणसं कसे आहेत, काय नाही, मोटरसायकलवर 3 जण चालले, एकानं हॉर्न वाजवला म्हणून हे 3 उतारली. का वाजवला, त्यांनी त्याच्या ठोन दिली, त्यानं गावातले 7-8 गोळा केले, 1.5 तास कुद्या झाल्या, बरगाड्या मोडल्या, 2-3 जणांच्या खुब्यातून निघाले. दोघंही पोलीस स्टेशनला गेले. पोलिसानं दोघांचे 20-20 हजार घेतले आणि म्हणले परत असं करू नका. केवढं, आणि परत मारामारी केली तर गाठ आपली 40 हजाराला. अज्ञान आहे महाराज. आणि आज 99% जनता अज्ञानात त्याच्यावर. आपण म्हणतो लोक बदलले, सगळं अज्ञान आहे. भांडणाचं मूळ काय, अज्ञान. मारामारीचं आपण काय म्हणतो, बा पोरानं लवकर वायला घेऊ नये, चुकीचं आहे. मंगळवारी लग्न झाल्यावर गुरुवारी पोऱ्या वायला दिला पाहिजे. हा हे बाई तुझ्या सासऱ्याने दिले भांडे खाट आणि हे मॉडेल, आणि तू गपक्यात पोहे खाऊन जगायतात. आपण काय केलं महाराज, आपल्या पोरांना कष्टाची जाणीव करून दिली नाही. त्यांना जाणीव करून दिली नाही. त्यांच्यावर आपण पांघरून घालत राहिलो, आपण पांघरून घालत राहिलो. परिणामी त्यांचं अज्ञान वाढत गेलं. त्यांना असा भ्रम झाला की हे आमच्यामुळं आहे. मुळात ते आपल्या पांघरुणावर आहे. विहीर आपण खणली, मोटर आपण बसवली, जमीन आपण घेतली, पण ताबा त्यांचा का झाला, त्यांना अहम झाला का माझ्यामुळं आमची शेती आहे. असं नाही, आम्ही वाटेन देऊ, खंडन देऊ, तू तुझं मॉडेल घेऊन व्हायला राह. 3 दिवस गौंड्याच्या हाताखाली गेले ना, साध्या मोबाईल येतील. आणि 8 दिवस जर गेले ना, शेवग्याच्या शेंगा खातील. बोंबील बंद, बोंबील आणि शेवग्याच्या शेंगा सारख्या. तो 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 जाऊ दे, याला बोंबील समज. हे गपक्यात जागे येते ना. मटणाच्या खांडाला म्हणतील सोयाबीन, सोयाबीन. ती म्हणते सोयाबीनच्या, अगं मटणाची खांड सांभाळून हान. लोक तुम्ही पहा, आपण जेवढे स्टेजवर खाली बसलेली माणसं आहे ना, आपल्या आई वडिलांनी आपल्याला संपत्ती नाही दिली, पण स्वाभिमानानं जगायचं शिकवलं. हे कधी ध्यानात ठेवा. समजा आता उंच खडके, हे तरुण पोरं काही करीत असली, पण जुन्या माणसांनी एक केलं ना, कुणाच्या बांधावर त्यांना उभं केलं नाही, हा स्वाभिमान शिकवला. वेळ वेगळी होती तो भाग वेगळा, परिस्थिती वेगळी होती तो भाग वेगळा, उत्पन्नाचं भांडवलही कमी होतं तो भाग वेगळा, आणि चैन कमी होती तोही भाग वेगळा. पण कमी उत्पन्नामध्ये त्यांनी मुलं सालानं ठुली नाहीत, कुणाच्या हॉटेलात ठुली नाहीत, कुणाच्या बांधावर उभी केली नाहीत, कुणाच्या महिन्यानं ठेवली नाही, स्वतःच्या 10 गुंठ्यावर कपडे घालून जगायचं शिकवलं. हा स्वाभिमान आहे. त्यांनी मोबाईल दिला नाही तो विषय सोडून द्या, त्यांनी गाडी दिली नाही तो विषय सोडून द्या, पण ज्यांनी ते दिलं ते आपण देऊ शकत नाही. परत वाक्य नाही, त्यांनी दिलं आपल्याला. 10 गुंठे का होईना घर बांधायपुरती जागा दिली, कोणाचे बुट साठायचे नाही म्हणून कष्ट करण्याची ताकद दिली. नाही काय दिलं, बिचारीचं लुगडं फाटकं होतं, 3 रंगाचं लुगडं नेसत होती, सुईद्वारेनं शिवित होती, शिव द्या ना. गरिबी तिची जरूर होती, पण तिनं मुली भिकाऱ्याला दिल्या नाहीत आणि मुलंही भिकारी केले नाहीत. आणि आज आपण सगळं कमवून बसवलंय, पण तुम्ही आणि मी मागची पिढी बनवण्यात अपयशी ठरलो. काही काही कुटुंबामध्ये शेतकरी तरी बरे आहेत, इतके सर्व्हिसवाले परपंच करण्यात फेल गेले. त्यांना ती परपंचाची घमेंड होती, पैशाची घमेंड. त्यांनी मुलगा डायरेक्ट इंजिनियर केला, मुलगी डायरेक्ट डॉक्टर केली, पोरगी नवऱ्याच्या घरी गेली, पोऱ्या सासरवाडीला राहायला गेला. म्हातारपणी यांना वृद्धाश्रमाच्या वह्या लिहायची वेळ आली. तुम्ही बारीक अभ्यास करा, सगळे वृद्धाश्रम तपासा. नोकरीतून रिटायर झालेली बरीचशी माणसं तिथं आहे, बायको घेऊन. मग त्या वैभवाचं काय करायचं? सोमवार नाही करायचा, एकादश नाही करायची, कधी माळ नाही, कधी गण नाही, माझाटल्यावानी वागायचं. ते कुठं चालतं का? गावातून चाललं तर काचा सुद्धा खाली करायच्या नाही गाडीच्या. गरिबांना रामराम घालावा आणि उरफाट्या बावलीच्या बायको पावा. म्हणजे देवळा पुढून चालला तर देवाला कुठं वाकायचं नाही, कधी गावात बसायचं नाही, 4 माणसात बसायचं नाही. हे कुठं चालतं का मला? आणि ते किती दिवस टिकल? किती काही काही सर्व्हिसवाले इतके हुशार आहे महाराज. रविवार म्हटलं का तासभर गावात हुशार आहेत ते. सगळ्यांशी बोलणार, बसणार, 2-4 जणांना चहा पाजणार. माणसं त्यांच्यावर प्रेम करतात.
तुम्हाला सगळं कमावता येईल, माणसाचं प्रेम नाही कमावता येणार. उलटे पुढच्या रविवारी ते आले म्हातारी म्हणताना, नाही मागच्या रविवारी आम्ही तुमचा चहा पेलोय, आज आम्ही तुम्हाला पाळणार, आज लेट आले हो तुम्ही, हे प्रेम आहे. आणि हे ह्या सर्व्हिसवाल्यांना कमावता आलं नाही. ही माणसं रिटायर झाल्यावर फेल गेली मला. बरं गावात कोण चांगलं यांना माहीत नाही, ते नेमकं नालायकाशीच दोस्त्या करून मोकळे झाले. गावात जे हलकट आहेत म्हणजे गाव बिघडवायचे पंटर आहेत ते यांचे जोडीदार झाले, ते फेल गेले. त्यांनी भजने ओळखले नाहीत, त्यांनी जुने वारकरी ओळखले नाहीत, ते डायरेक्ट हलकटाच्या नादी लागले, पेन्शन संपून मोकळे झाले. आणि शेवटी गावातले लोक म्हणले एकदा तुम्ही ग्रामपंचायत लढवा, इकूनच मोकळे झाले. नाही ते चालत नाही. तुम्ही काही गोष्टी सोडा महाराज, चाकोरी शिवाय नाही. चला थोडं पुढं, झाड झालंय वांस, तुम्हाला पुढं पटापटा पुढं जा. आता त्याला मुली कोणती आली, गेलं बॉम्बाला अज्ञान. आणि तुम्ही आणि मी सगळं कोणत्या मुलीला पाणी घालतो. आता एक पायरी पुढे जाऊ, पटकन 2 मिनिटात संपवतं. झाड कसं आहे, वांस, त्याला मुळी कशी आहे, अज्ञान. मग तुम्ही मी सगळे कसे ते अज्ञान. आणि त्या अज्ञानाच्या मुळ्या जशा वाढतील तसं त्याला अहंकार नावाचं खोड येईल वर. कारण जमिनीच्या वर काय येईल, खोड. आता मुळ्या कुठं चालल्यात, खाली, मग खोड वर येणार. आणि ते खोड कोणतं आहे, अहंकार. मुळ्या कोणत्या आहे, अज्ञान. अज्ञान नावाची मुळे, अहंकार नावाचं खोड आहे, आणि त्याला विकार नावाच्या फांद्या आहेत. म्हणजे काम, क्रोध, बलात्कार, मारामाऱ्या, मद, लग्नांचे पैसे फिटले नाहीत, काहींचे घटस्फोट झाले, कर्ज मिटलं सुद्धा नाही, बँडवाल्याचं तर बुडवलेच. का झालं, अहंकार नावाचं खोड वाढलं, त्याला विकार नावाच्या फांद्या वाढल्या. मग हे झाड जर चांगलंच बनवायचं असेल तर याला भजनच करावं लागेल नाही. आणि मग त्यासाठी झाड पूर्ण झालं. मग आज गायक वादक गुणजन मंडपवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अखंड सप्ताहातलं 2रं वर्ष सुरू झालं. आता चांगले करताना थोडे त्रास होत असतात. ज्याला चांगलं करायचे त्यांना मागं वळवून पाहायचं नाही, तेवढं पथ्य पाळायचं कधी नाही. नाही 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 तुम्हाला पळत असणारी गाय जर वळवायची असेल तरी तुम्ही तिच्या मागं पळायचं नाही. गाय सुटली बेफाम सुटली, तुम्ही काठी घेऊन मागून पळात तिच्या, ती पुढं जाईल का मागं जाईल. तुम्हाला गाय वळवायचीच असेल तर पुढं जा, गाई मागं वळल. तसं तुम्हाला समाजात चांगलंच काम करायचं असेल ना, चांगलं करीत राहा. लोक काय म्हणतात तिकडे लक्ष देऊ नका, तुम्ही चांगलं करीत राहा. आणि कोणी नाही पाहू द्या ना, आपलं मन तर सांगताय ना मी चांगलं करतोय, लोकांशी काय घेणार. तुमचं मन म्हणतंय की नाही तुम्हाला 150 रुपये 51 रुपये 151 रुपये सप्ताहाला दिलेत, गाव म्हणू द्या तुम्ही कमी दिले, ज्याला कमी वाटले त्यानं द्यावा. पण आपलं मन सांगताय ना मी शंकराला 151 रुपये दिले. उलट मंदिर हे काम भारी झालं, सभा मंडपाचं काम भारी झालं. उद्या गरिबांची लग्न होऊन जातील. अजून समाजात लई माणसं गरीब आहेत आणि त्यांना ही काळाची गरज आहे. आता उद्या पावसाळा, एखाद्या गरीबाचं श्राद्ध आहे, वस्तीवर आहे, आता उंच खडकला लागल तेवढ्या वस्त्या आहे, तोच 25 पाहुणे इथं जीव घालू शकतो. 25 पाहुणे आदरानं इथं बसू शकतात. शिवाय माईच्या कडेला आहे, काही होईलो. फक्त चांगलं करताना त्रास होतो, त्यात काही एवढं विशेष नाही. ज्यानं त्रास सहन केला नाही त्यानं येऊही नाही. ज्याला त्रास सहन करायचा ते, तुम्हाला गावठी भाषा सांगा, जी दगडं घाव सहन करतात तेच दगडं मूर्तीला कामा येतात. ज्या दगडांमध्ये घाव सहन करायची ताकद नाही ती दगडं गोटाळत पडली, मग त्याला कोणी तासली ना काही करणं. तुम्हाला चांगलं करता 2ऱ्या वर्षाचा सप्ताह गेला होऊन जातो. आणि आपण नाही करीत महाराज, शंकरालाच तुमच्या कोणते करून घ्यायचं होतं. भगवान शंकराला नदीच्या कडेला जागा लागत होती, जागा मिळाली, मंदिर लागत होतं, निवर्रा झाला. माझ्या भक्तांना पावसाळ्यात त्रास नको, खडकेश्वर सभा मंडप झाला. आणि हे देवच करून घेत असतो. आपण छाताड झोडायचं काम नाही करायचं. छाताड आज जायला बसलंय, गपक्यात आतमध्ये जाईल, मी वायरच नाही आला, तो करून घेत असतो. लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन, घोड्या करी घोड्या करी घोड्या करी घोड्या करी घोड्या करी घोड्या घोड्या करी मन मोहन.
मोहन घोडागाडी मन मोहन लहान 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 मुले घेऊन लहान 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 मुले घेऊन घोडागाडी 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 मन मोहन मन मोहन 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 घोडागाडी मन मोहन घरा मुंजा घरा येऊन करीत सगळी तू पलोणी घरी घरी तू पलोणी घरा मुंजा येऊन घोड्या करी राणी घरा मुंजा येऊन घोड्या करी मन मोहन मन मोहन 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 घोडागाडी मन मोहन हा काय खोड्या रांगत रांगत तर रंगणी अशा खोड्या करायच्या आम्ही खोड्या करायला लागलो तो दिसला नाही गेला हरी गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा घुमेना गोकुळात पावा गवडतो डोळा डोळा बाई डावा गवडतो डोळा डोळा बाई डावा गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा घुमेना गोकुळात पावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा नाशी केला जरी दंगा मला झनी येवोनी सांगा केला जरी दंगा मुली मला येवोनी सांगा यास दाखवीन मी विंगा नका तुम्ही लपवू श्रीरंगा हरीचा शोध कुणी लावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा घुमेला गोकुळात पावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा हनुमंगवळी म्हणायला लागल्या जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला मथुरेला नंदलाला रे गोपाला नंदलाला रे गोपाला गोरी गेला गौरी साला मथुरेच्या उशीर झाला बाजाराला उशीर झाला बाजाराला नंदलाला रे गोपाला नंदलाला रे गोपाला पण कधी रुतला बाई काटा या आडवाटा रुतला पायी काटा रुतला बाई काट या आडवाटा नंदा सकारटा होता जोडीला होता जोडीला म्हणून मी आले गोडीला होता जोडीला म्हणून मी आले गोडीला कसा गोड बोलून काट काढिला कसा गोड बोलून काट काढिला रुतला बाई काटा या वाटा रुतला बाई काटा या आडवाटा नंदाचा कारका होता जोडीला नंदाचा कारका होता जोडीला होता जोडीला म्हणून आले गोडीला होता जोडीला म्हणून आले गोडीला कसा गोड बोलून काट काढिला कसा गोड बोलून काट काढिला नागा मजला मोहन माझा तुम्हा छळील कैसा
धाका मधला मोहन माझा तुम्हा छळील काही साक बाई बाई नका ग सयानो नका ग सयानो नका ग वाळयाचा नका ग सयानो नका ग सयानो नका ग वाळयाचा तुम्ही गोपिका नाताना यमुनेवरी साड्या तुमच्या पळविल का ग सांगा तरी अजून बाई अज्ञान आसली हरी बाळकृष्ण अज्ञान नालिका आपल्या श्री जपसाक बाई बाई नका ग सयानो नका ग सयानो नका ग वाळयाचा नका ग सयानो नका ग सयानो नका ग वाळयाचा सगुण गुणाचे ताने बाळ सगुण गुणाचे ताने बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतय गोजिरवाने ग बाळ दिसतय गोजिरवाने बाळ दिसतय गोजिरवाने ग बाळ दिसतय गोजिरवाने काय सांगता घराने ग गोकुळ जाणारी 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 शावरून आवरी आवरी पुन्हा गाना आवरी आवरी पुन्हा गाना नाशियेला आमुच्या सुना नाशियेला आमुच्या सुना आजनिया लाज नये तुझ्या मनाला आजनिया लाज नये तुझ्या मनाला तुझा तुलाच गोड वाटे काना 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 नाशियेला आमुच्या सुना नाशियेला आमुच्या सुना आवरी आवरी पुन्हा गाना आवरी आवरी पुन्हा गाना नाशियेला आमुच्या सुना नाशियेला आमुच्या सुना कधी यशोदे कानंद लाला दिखता उजाला है यशोदे कानंद लाला दिखता उजाला है मेरे लाल से तो सारा जग झिलमिला मेरे लाल से तो सारा जग झिलमिला जो 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 यशोदे कानंद लाला दिखता उजाला है यशोदे कानंद लाला दिखता उजाला है मेरे लाल से तो सारा जग झिलमिला मेरे लाल से सारा जग झिलमिला जो जो तुम्हाला जेवायचं कवा आहे 12:30 वाजून गेले काय ठरलं जेवण आले पूर्ण नाही आणि तो काला वळवंटा झाला तो काळा इथं आला माना ज्ञानराज गोपाळाशी पण कृष्णाला गाई वळताना एक गाय त्रास द्यायची ती गाय कोणती मनेरी अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या कधी आज ओस अमरावती आज ओस अमरावती काला पहावया कधी वैकुंठी तो ऐसे नाही 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 कवळ काही काल्याचे
कुंठी तो ऐसे नाही कुंठी तो ऐसे नाही कुंठी तो ऐसे नाही आणि तो काळा सगळ्या उंच खळ ग्रामस्थांच्या पंक्तीवाळी देणगी देणाऱ्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत पार पडला. दहीहंडीची गवळण होईल. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा रखुमाई